गुड मॉर्निंग गाईज, आदित्य गडसे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो मित्रांनो, आज आहे संडे. मस्तपैकी उठलो गाईज, मी आरामात आंघोळ केली आणि आज गाईज मी म्हणजे डोकं धुतलं आहे, वॉश केलं आहे केस. मी रोजच करतो. आज मी तेल लावलं आहे गाईज, तेल लावलं आहे आणि माझे केस पूर्ण एक हे लावलं आहे मी, एक हे काय म्हणतात त्याला, ते केस हे असतात मागे होतात पूर्ण, बेल्ट लावला आहे गाईज मी. आज पूर्ण मागे केली मी केस, थोडे आता वाढले आहे गाईस केस, सो त्यामुळे आता समोर येतात माझे केस. आज संडे आहे म्हटलं, आज थोडं तेल वगैरे वॉश करू म्हटलं आणि थोडं बेल्ट वगैरे जातो म्हटलं आता ऑफिसला. दाल खिचडी गरम केली गाईस, सो नाश्ता करतो मी. थोडी दाल खिचडी आहे, रात्री उरली होती, नाश्ता करतो गाईस मी आणि लवकरात लवकर ऑफिसला निघतो. संडेच्या दिवशी पण ऑफिस आहे गाईस, काय करायचं, मंथ एंड आहे, जावं तर लागेलच. काल तर 9 वाजताच उठलं, आज माहिती नाही किती वाजताच उठणार. चला गाईस निघूया, नाश्ता वगैरे झाला आहे माझा, सॉरी नाश्ता वगैरे झाला आहे गाईस, सो निघतो. केस वगैरे पण सेट केलं आहे बरोबर गाईस. काय यार, संडे आहे, संडेच्या दिवशी ऑफिस, चांगला आराम झाला असं गाईस. तर काय करायचं, मंथ एंड आहे, जा लागेलच गाईस. आणि रोहिणी त्याच बसणार आहे गाईस, संडे आहे, नाईटच्या ट्रेननं बसणार आहे ती, नागपूर पुणे एक्सप्रेसनं. सो चला जाऊ आता ऑफिसला आपण. गाईस केलं गाईस लॉक घर आपलं, सो चला जाऊया. काही कट पण घातला आहे आणि चप्पल घातली आहे गाईस मी, व्हाईट शर्टवर व्हाईट चप्पल. ऑफिसला पोहोचलो आहे. चला आता जातो गाईज मी. जस्ट एक कॉल केला होता 50, त्यांना सांगितलं की पोहोचलो म्हणून. चला ऑफिस करायचं. आणि आज सचिन पण नाही, सचिन पण गेला आहे कोल्हापूरला, त्याची एक्झाम आहे, तो त्यामुळे आज मी आहे, अजून अदरवे आहे मित्र, ते सचिन नाही आहे, सचिन सोबत असतं ना, सो त्यामुळे चला जातो गाईज मी. मला आता लंच ब्रेक नाही तर टी ब्रेकला भेटणार मी. 9:30ला पोहोचलो आहे, चला जातो. गाईस ब्रेक झाला आहे, सो जेवायला चालू आहे गाईस. आज तर काय बनवलं पण नाही, सो बाहेरच खावं लागेल, कॅन्टीनमधून घेतो काहीतरी. आलो 8व्या फ्लोअरवर. गाईस आता जेवण करतो. वरण भात आहे, शेवची भाजी आहे, पापड आहे आणि चपातीसाठी मुक्ताताई आहे. सो मुक्ताताई देईन चपाती, घेऊ का मुक्ताताई? झालं जेवण? सो प्रियाताई झालं जेवण? जेवण झालं? अरे ऊट आहे ता आहे तो, ज्यांना कळलं असेल ते समजलं असेल. मी कन्नडात बोललो आहे की जेवण झालं. गाईस ऑफिस झालं आहे माझं, 6:30ला सोडलं आहे गाईस. संडे होतं सो त्यामुळे. सो आता मी जातो घरी गाईस. आणि पाऊस चालू आहे, मला चालू म्हणून जावं लागेल असं वाटतं. ग्राउंडला जायचं होतं 4th फ्लोअरला, आणि काटा काढला गाईस. आम्ही मोठे झाले केस, म्हणजे एवढे झाले, अजून वाढवायचे. चला ग्राउंड आला गाईस, जादू म्हणून जातो घरी. गाईस चांगलाच पाऊस झाला आहे, स्कूटी काढतो आणि निघतो गाईस. आणि बघा ना, एवढ्याच चांगलाच पाऊस आहे आता गाईस. रोहिणीताई अर्धा 1 घंटे निघणार गाईस, ती तिची ट्रेन आहे. बोल ना. कल है क्या ऑफिस? संडे वर्किंग हो गया, मतलब कल तो रहेंगे ना. बरं झालं गाईस मी लवकर घरी आलो आहे, नाहीतर मी पाण्यामुळे ना अडकलो असतो गाईस. सो गाईस बघा,
ह्या मसाल्यामुळे तुम्हाला माहिती पडलं असेल की आज मी काय बनवणार आहे. तर आज मी चिकन बिर्याणी बनवणार आहे, ते पण खूप दिवसानंतर गाईस. असं म्हणायला गेलं ना गाईस, तर मी 3-4 महिन्यानंतर बनवणार आहे बिर्याणी. सो मी मम्मीला जस्ट कॉल केला, मम्मीला मला रेसिपी माहिती आहे आणि मी जस्ट कन्फर्म करायसाठी की मम्मी ह्यानंतर हे टाकायचं ते टाकायचं, ती बोलली की बरोबर तुला माहिती आहे. सो आता मी बिर्याणी बनवणार गाईस, ते पण खूप दिवसानंतर. चला बनवू आपण बिर्याणी. खूप भूक लागली आहे, तर चिकन घेऊन आलो आहे मी. चालू करूया. पाऊस चालूच आहे गाईस, पाऊस. हिवाळ्यामध्ये पाऊस येत आहे यार. काय काय चालू आहे पुण्यामध्ये. रोहिणीताईचा फोन आला होता गाईस. रोहिणीताई निघाली आहे, वर्धावरून निघाली आहे पुण्यासाठी. यासाठी गरीब रत्न येत आहे ती. मला वाटलं की ती नागपूर पुणे नाही येत आहे, पण ती गरीब रत्न येत आहे गाईस. चांगलं आहे. उद्या एक गोष्ट सांगितलं नाही तुम्हाला, उद्या मला तिला घ्यायसाठी जायचं. मी ऑफिसला सांगितलं आहे मॅडमला की मॅडम ताईपाशी जास्त लगेच असणार म्हटलं, सो त्यामुळे मला वेळ लागणार. सो तेच गाईस. मी कांदे कटिंग करायचं गाईस कुठं शिकलो माहिती आहे का? मी जेव्हा कॅटरिंगचे कामं करायचो ना गाईस, तिथं जास्त सलाद कापायचं खूप राहायचं. म्हणजे पार्टी राहायची ना मोठी, तर सॅलेड वगैरे कापायला. सो मी जास्तीत जास्त कांदा वगैरे खूप कापायचो गाईस तिथं. झालाय गाईस, कांदा झालाय कापून. आता हे कापतो 1 वाटी आपल्यापुरती फक्त. गाईज मी कांदा टोमॅटो वगैरे सगळं कट केलं आहे. इकडं चिकन वगैरे पण धुवून ठेवलं आहे आणि राईस पण धुवून ठेवला आहे. सो आता मी चालू करतो. रेसिपी वगैरे सगळं माहिती आहे. आता तेल टाकतो, करतो चालू बिर्याणी. तर गाईस तुम्ही बघत असेल, सो झाली आहे बिर्याणी. आता फक्त होत आहे, गरम गरम होत आहे. आता मजा येणार गरम गरम खायला. सो 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या, त्यानंतर मस्त खायची. पहिली येत आहे गरमागरम बिर्याणी सोबत कांदा, मजा देणार. पहिली शिट्टी. तो गाईस खूप दिवसानंतर बिर्याणी बनवली आहे. आता बघू कशी होते काय होते. खूप भूक लागली आहे. तो काय आजचा दिवस असा गेला आहे. सकाळी टिफिन घेऊन नाही गेलो आणि सध्या बिझनेस नाही, काही नाही. ऑफिसमध्ये काय काय काहीच कळेना काय चालू आहे. आज तरी आम्हाला लवकर सोडलं, उद्या परत आम्हाला 9 वाजता सोडलं असं वाटत आहे. कलेक्शन नाही, काही नाही गाईस. काय करायचं, कस्टमर कॉल नाही उचलतं. आणि आज तर कस्टमर कॉलच उचलत नव्हते गाईस, संडे होता तर. काय करायचं. आता काय टेन्शन नाही घ्यायचं, बिर्याणी खायची, टेन्शन फ्री. आणि अजून एक गोष्ट, मी थम्सअप पण आणलाय गाईस. तो थम्सअप पण पिऊ आपण. फ्रीजमध्ये ठेवला आहे मी. चला गाईस, मी बिर्याणीचा वेट करतो. बिर्याणी झाली मग जेवण करू. हे गाईस बिर्याणी बनवली आहे बघा, किती मस्त दिसत आहे. कांदा पण आहे सोबत गाईस. सो आता मी टेस्ट करून तुम्हाला सांगतो की कशी झाली असेल. थांबा, माझ्या ह्या हातामध्ये फोन होता, सो त्यामुळे ह्या हातामध्ये घेतला. आता टेस्ट करून बघू. वेट. आहा आहा, हे मी बनवली आहे, मला विश्वास नाही होत आहे. जबरदस्त. थँक्यू मम्मी. रेसिपी माहिती होती बट सपोर्ट करायसाठी थँक्यू. आणि तुमचं पण थँक्यू. एक नंबर आहे गाईस. आजचा संडे तर लय भारी झाला. ऑफिसचा नाही, घरचा संडे. ऑफिसमध्ये तर कामच करावं लागते. एक नंबर झाली आहे गाईस, काय सांगू तुम्हाला. व्हेरी गुड, व्हेरी गुड.
गाईस जेवण झालं आहे, भांडे पण घासले आहे. काय यार काय सांगू तुम्हाला, एवढी भारी बिर्याणी बनवली मी उद्देश मामाला फोन केला. उद्देश मामाला भारी बिर्याणी बनवते गाईस. मामाला सांगितलं, मामा म्हटलं एवढी भारी बिर्याणी बनवली आहे मी आज. मामाला सांगितलं, मामा बोलले हा का चांगला आहे म्हटलं. मग मम्मीला गेला, मम्मीला सांगितलं, म्हटलं आपलं प्लॅन सक्सेसफुल झाला आहे म्हटलं. हा मस्त पोट भरून खाल्ले काही, आणि थोडी ठेवली आहे मी फ्रीजमध्ये. आता उद्या येणार आहे रोहिणीत यायला मी टेस्ट करायला देणार गाईस. सो असं आहे गाईस, उद्या देणार तिला. आणि थम्सअप पण आणलं होतं मी. सो मित्रांनो, आजचा संडेचा ब्लॉग असा होता. बिर्याणी खाऊन एक नंबर वाटत आहे मित्रांनो. सो मित्रांनो, जे जे बिर्याणी बनवतात कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी पप्पांना फोन केला होता ना, पप्पा आता म्हणत होते की मला आता वास येतं म्हणते बिर्याणीचा. म्हटलं ऑनलाईन वास गेलाय का म्हटलं वरतीपर्यंत. एवढा हसलो ना गाईस मी. ऑनलाईन वास जातात का गाईस, असा स्मेल जातं काय ऑनलाईन. पप्पा मजा घेत होते माझी. मग गाईस आजचा ब्लॉग आता आपण इथं सेंड करू. सो मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि तुमचं प्रेम तसं सर्व द्या. गुड नाईट अँड बाय.